तुम्ही कधी असा चमत्कार पाहिलाय का, जिथे एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या देवता विराजमान आहेत? एकाच ठिकाणी शिवशंकर, देवी सातेरी आणि देवी पावनाईची अद्भुत उपस्थिती आहे. हेच ते जागृत आणि चमत्कारी ठिकाण माणगाव, सिंधुदुर्ग. इथे पहिली मूर्ती आहे लिंगेश्वर महादेव. इथल्या शिवलिंगाबद्दल सांगितलं जातं की ते कोणत्याही मानवाने स्थापित केलेलं नाही आहे, तर ते भूमीमधून स्वयंभू स्वरूपात प्रकट झालेलं आहे. अनेक भक्त सांगतात की इथे मनापासून प्रार्थना केली तर सर्व अडथळे दूर होतात. इथे आलेले भक्त म्हणतात की जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात उभं राहतात तेव्हा एक वेगळीच ऊर्जा जाणवते. दुसरी मूर्ती आहे सातेरी देवी. या मंदिराची सगळ्यात मोठी खासियत आहे की देवी कुठल्याही कोरीव मूर्तीत नाही, तर ती या पवित्र वारुळात स्वयंभू स्वरूपात प्रकट झाली आहे. असं मानलं जातं की देवी इथे जिवंत आहे आणि ती आपल्या भक्तांची काळजी घेते. आणि वारुळातून देवी प्रकट झाल्याची अनेक सत्यकथा आहेत. काही भाविक सांगतात की इथे अनेक वर्षापूर्वी एक मोठं नागराज प्रकट झालं होतं आणि ते देवीचं स्वरूप मानलं गेलं. तिसरं मंदिर आहे पावनाई देवी. ही देवी तिच्या भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आत्मशांती प्रदान करते. स्थानिक लोक सांगतात की इथे आल्यानंतर कोणत्याही संकटाचा प्रभाव राहत नाही. इथे दर्शन घेतल्यानंतर भक्तांना अदृश्य संरक्षण मिळतं असं मानलं जातं. असं म्हणतात की मंदिराजवळ झऱ्याचं पाणी हे औषधी आहे आणि त्याच्यामध्ये उपचारक्षम शक्ती आहे. एकाच जागेवर तीन जागृत देवस्थानं. श्रद्धा, भक्ती आणि निसर्ग यांचा अनोखा मिलाप पाहायचा असेल तर या अद्भुत ठिकाणी एकदा तरी येऊन जा. तुम्ही कधी या जागेला भेट दिली आहे का? कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.